हाय, कशा सगळे. हे काय चालू आहे ना तुम्हाला सांगते. थांबा जरा. पहिला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलात का नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा. बिकॉज माझे फार्मा टिप्स, डेली ब्लॉग आणि भावाच्या लग्नाची व्हिडिओसुद्धा रेग्युलरली चालू आहेत. सो तेहीसुद्धा बघा. इथे असं होतं की हळद काढायला सगळ्यांना बोलवायचं असतं ना, की हां बाबा चला की आमच्या घरी. मग मम्मी म्हटलं की आम्ही कोणाच्या घरी जाणार नाही, घरातल्या घरातच हळद काढू. सो त्यानुसार मग म्हटलं की ठीक आहे, घरी जेवायला तरी ये, म्हणजे असं बोलतात ना कोणीतरी बोलवायला पाहिजे घरात जेवायला वगैरे. सो मग आम्ही बोलवल्यानंतर मग भाऊ आणि वहिनी सगळेजण आले होते. आणि आमचा रघु पण, माझ्या मावशीचा मुलगासुद्धा आला. मम्मी पप्पा हे सगळ्यांचे गप्पा चालू होते, बडबड चालू होती. म्हटलं की चला जेवूयात पटापट, बिकॉज उशीर झाला होता, रात्रीची वेळ झाली, बिकॉज त्यांना पुन्हा रिटर्न घरी जायचं होतं. आणि मान्य आहे की स्वतःची कार आहे, तरी पण कसं ना आपलं घरी जाऊन लवकर जाऊन झोपलेलं बरं, म्हणून म्हटलं की चला, कारण की त्या लोकांना पण एक 2-4 दिवसांनी मुंबईला जायचं होतं आणि सेकंड डे आम्हाला पण निघायचं होतं. सो छान असं नाव घेतलं. सो तुम्ही नाव बघा. एक वाटी 2 ग्लास केसोचं त्याच्यामध्ये रडणंसुद्धा आलेलं आहे. सो चला, इथे जेवण वगैरे पार झालं आणि सेकंड डे आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी. आणि त्यानंतर मग जळकोटला गाडी थांबते. जर जे उमरगा किंवा सोलापूर साईडच्या पुढचे असेल त्यांना नक्कीच माहिती असेल की जळकोटला गाडी थांबते म्हणून. त्यानंतर मग आम्ही जुईनगरला उतरलो आणि आमच्या घरी आलो. सो त्यानंतर माहिती आहे आमचा रूट किती लांब आहे. सो मग आल्या भूक लागली होती म्हणून मग दुपारी गेलो आम्ही खायला बाहेर, म्हणजे अप्पम खायला गेलो. डोंबिवलीचा फेमस अप्पम सगळ्यांनाच माहिती आहे. सो तिथे गेलो आणि मस्तपणे अप्पम खाल्ला. सो चला बाय.